हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 6व्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमध्ये जे वर्णन केलं आहे ते वाचायला सुरू करूया. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, भगवान श्रीकृष्ण आता या 6, 7 आणि 8 या श्लोकांमध्ये भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या लक्षणांबद्दल सांगतात आणि समजवतात की कशा प्रकारे विविध पद्धतीने ते 3 गुण जीवांना बद्ध करतात. या तिन्ही मध्ये पहिला शब्द आपण बघितला बघा, 6व्या श्लोकाचा पहिला शब्द तत्र. तर या तिन्हींमध्ये ज्यांचा उल्लेख 5व्या श्लोकात केला आहे, या तिन्हींमध्ये सत्वम, दुसरा शब्द 6व्या श्लोकाचा सत्वम म्हणजे हा जो सतोगुण आहे तो निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम. तर असा हा सतोगुण निर्मलत्वात भौतिक जगतात सर्वाधिक निर्मळ असल्यामुळे. सत्वगुण हा ज्ञान देऊन जीवाला प्रकाशमय करतो आणि सतोगुण व्यक्तीच्या जीवनात सुख उत्पन्न करतो. हे सुख दुःखाच्या विपरीत असते. म्हणजे असा सतोगुणी व्यक्ती जीवनात सुखाचा अनुभव करतो. अनामयम म्हणजे स्वास्थ्य, जे सत्वगुणाच्या शुद्धतेमुळे उत्पन्न होत असते. तर असा सत्वगुण आहे तो प्रकाश आणि सुख उत्पन्न करतो. तर हा जो सतोगुणी व्यक्ती आहे तो नियमितपणे प्रत्येक गोष्ट करतो. आरोग्याबाबत सुद्धा तो स्वस्थ असतो. त्याचं स्वास्थ्य अतिशय योग्य उत्तम असतं आणि असं स्वास्थ्य त्या व्यक्तीला सत्वगुणाच्या शुद्धतेमुळे प्राप्त होत असतं. तर सत्वगुण हा प्रकाश आणि सुख उत्पन्न करतो. सत्वगुण आपल्या या कार्याने सुख आणि ज्ञान यांच्या संघाने जीवाला त्या अभिमानाने बांधतो, ज्यात जीव विचार करतो की मी ज्ञानवान आहे, मी सुखी आहे. तर व्यक्ती आहे सतोगुणी व्यक्ती, त्याला अभिमान येतो की मी सुखी आहे, मी ज्ञानवान आहे. तर असा हा सत्वगुण मनुष्याला या अभिमानाने बांधतो. श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात, इथे जे ज्ञान म्हटले आहे, आपण वाचलं ना की हा सतोगुण प्रकाशकम आहे. ह्या सतोगुणी व्यक्तीला तो ज्ञान देणारा आहे, प्रकाशित करणारा आहे. तर हे ज्ञान म्हणजे काय, तर त्याचा अर्थ वस्तूंच्या वास्तविक स्वरूपाचे ज्ञान, वस्तू जशा आहेत तशा बघण्याचे ज्ञान. जर आपण रजोगुणी व्यक्तीबद्दल चर्चा केली तर रजोगुणी व्यक्ती वस्तूंकडे जेव्हा बघतो तेव्हा तो विचार करतो की हे सगळं माझ्या उपभोगासाठी आहे. तर वस्तूंना रजोगुणी व्यक्ती आहे तो आपल्या सुखाचं साधन म्हणून बघत असतो आणि त्याला वाटत असतं की ह्या सगळ्या वस्तूंचा उपभोग घेतल्याने तो सुखी होईल. सत्वगुणात व्यक्ती जाणतो की मी हे शरीर नाहीये, मी आत्मा आहे आणि या सर्व वस्तू माझे जीवन जगण्यासाठी जितक्या आवश्यक आहेत तितक्याच मी वापरेन. पण तो जाणतोय की भौतिक वस्तूंद्वारे मी सुखी होणार नाही. तर अशी दृष्टी सत्वगुणात असलेल्या व्यक्तीकडे
असते. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.